प्रथमतः सर्वांना नमस्कार। मी माझा परिचय करून देतो तुम्हाला। माझं नाव रामराजे भोसले, मी पुणे स्वारगेट येथे राहतो। आपल्याला मगाशी देशमुख साहेबांनी एआयचं महत्त्व सांगितलेलं आहे। माझा परिचय सर्वात जास्त मी स्वतः तोंडाने सांगण्यापेक्षा आपण आपल्या व्हॉट्सअपच्या एआयच्या माध्यमातून माझं नाव जरी टाकून बघितलं रामराजे भोसले पुणे शहर, तर पूर्ण एआयच्या माध्यमातून माझा पूर्ण परिचय येईल। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, मी एक 10वीचा खूप कमी मार्क पडलेला एक विद्यार्थी आहे। कागदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या अंगातला आळस झळकला की आपण आयुष्यामध्ये काही करू शकतो। हा संदेश मी लहानपणापासून घेऊन मी माझ्या आयुष्याची वाटचाल सुरुवात केली। मी एक छोट्या घरामधून माझा जन्म झाला। माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट होती, म्हणून मी काही हार मानलेली नाही, परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करत असताना मी माझ्या परिस्थितीची जाणीव ठेवली। सांगायचं तात्पर्य आपल्याला एवढंच आहे, आपल्याला कमी मार्क पडले किंवा किती मार्क पडले याला महत्त्व नाही, की आपण पुढील वाटचालीत कशी करतो याला महत्त्व आहे। देशमुख साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला घडायचं असेल तर संगत ही चांगली ठेवली पाहिजे। एकदम अति आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे। अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आपले देशमुख साहेब, बऱ्याच वेळा मी त्यांचं अर्धा ते 1 तास त्यांचं मनोगत मी ऐकत होतो। कधीही कोणीही मनोगत करत असताना स्वतःला कधीही भाग्यवान समजायचं कुठलंही व्यक्तिमत्व असंच घडलेलं नसतं। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा संघर्ष आलेला असतो। तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष येत असतो, त्या संघर्षाला पेलण्याची ताकद हे आपल्यामध्ये पाहिजे। सांगायचा हेतू माझा एकच आहे की इथे अनेक विद्यार्थी आलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना कोणाला कमी मार्क्स पडले, कोणाला जास्त मार्क्स पडले याचा विचार न करता आपण आयुष्यामध्ये काय करून दाखवतो आणि आपल्या आई बापाची हुस पावन करतो याला आपण महत्त्व द्या। इथे जमलेले सर्व माझे मान्यवर माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि खूप अनुभवी आहेत। इथे जिल्हाध्यक्ष आहेत, बीडचे भावी आमदार आहेत, येणाऱ्या काळामध्ये काही भावी आमदार होतील। कागदे साहेब खूप मोठ्या पदावर सैन्य पदावर असतील याची आम्हाला खात्री आहे। त्यांचं काम हे महाराष्ट्रापुरतं खूप मोठी गोष्ट आहे। तुमच्या समोर जो काही व्यक्तिमत्व आहे ते काही साधे नाहीये, त्यांचं नाव देखील तुम्ही गुगलला सर्च करू शकता। ते तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे त्यांनी। तरी मला सांगायचं हेतू हेच आहे की मित्रांनो, आयुष्यामध्ये आज या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष रुपेश भाऊ यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आपल्यासारख्या सोन्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी एक छोटासा युवक म्हणून तुमच्या समोर थांबलोय। खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो। मीही तुमच्या मधलाच आहे मित्रांनो। मी देखील कुठल्या मोठ्या घरचा नव्हतो, परंतु आज मला अभिमान याच गोष्टीचा वाटतो की माझ्यासारख्या गरीब कुटुंबातले मुलगा देखील काहीही करू शकतो। याचा सांगायचा हेतू की तुम्हाला मार्क केवढे पडले। मागाशी एक मुलगा मी जेव्हा बाहेर थांबलो होतो तेव्हा म्हणत होता की मला 1 नंबर येणार का 2 नंबर येणार, परंतु सांगायचा हेतू की आपला नंबर आपण चॉईस करायचा नसतो मित्रांनो। सांगतो मी एवढंच तुम्हाला की अपने जिंदगी से कभी नाराज मत होना, क्या पता आप जैसी जिंदगी किसी दूसरे का सपना हो। एवढं बोलतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय व्यासपीठावर येथे जमलेले माझे मान्यवर यांच्यासमोर मी जास्त काही बोलू शकत नाही, तरी माझे 2 शब्द मी तुमच्या समोर मांडले आणि तुम्हाला पटले असतील आणि माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर माफी मागतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।